बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी देशाला संबोधित करणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेत. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव काही निवळलेला नाही. पाकिस्तानने काही कुरापती केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे. त्यामुळे रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. काय घोषणा काय महत्त्वाची करणार का याकडेही नागरिकांचं लक्ष आहे. अगदी पुढच्या अर्धा तासानंतर आता केवळ अर्धाच तास राहिलेला आहे. 7:30 वाजलेत. 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. कुठल्या मुद्द्यावर ते बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत ते काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष. ऑपरेशन सिंदूर नंतर आता मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यानंतर शस्त्रसंधी देखील झालेली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. भारत पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय चर्चा देखील झालेली आहे. दोन्ही देशाचे DGMO म्हणजेच डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन हे जी प्रमुख दोन नेते दोन्ही देशांचे त्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झालेली आहे. आता रात्री 8 वाजता पंतप्रधानांच्या भाषणात कुठले मुद्दे असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर आणि शस्त्रसंधी झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात त्याकडे लक्ष आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून मुद्दे पाहूया. अचानक शस्त्रसंधी जाहीर करण्याची काय कारण. भारतापूर्वी अमेरिकेनं शस्त्रसंधीचा निर्णय का जाहीर केला, कारण या मुद्द्यावरून देशभरात टीका होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये किती यश मिळालं. पाकिस्तानबाबत सध्याची धोरण कायम ठेवणार की आणखी ती कडक करणार. दहशतवादावर भविष्यात भारताची भूमिका कशी असणार या सगळ्या मुद्द्यांकडे आता नागरिकांचं लक्ष आहे. पंतप्रधान काय बोलतात या मुद्द्यांवर ते बघणं महत्त्वाचं आहे. आता आपण आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. वॉर 50 मधून भारत आणि पाकिस्तान DGMOमध्ये चर्चा झालेली आहे. हॉटलाईनवरून दोन्ही देशाच्या DGMOमध्ये चर्चा झाली. यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळते. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअर फोर्सनं दिली आहे. पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केली हे पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं. पाकिस्तानचं PL-50 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय ही माहिती देखील दिली. समझने वालों को इशारा काफी है. भविष्यात कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहेत. हल्ला केल्यास तशाच तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला दिलाय. भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा अणुबॉम्ब केंद्राला हादरे बसल्यानं गळती झाल्याचं समोर आलेलं आहे. मात्र पाकिस्तानचा अणुबॉम्ब असलेल्या किराणा हिलवर भारतानं हल्ला केला नसल्याची माहिती सैन्य दलानं दिली. नौदलानं एक व्हिडिओ जारी केलाय. अरबी समुद्रात इंडियन नेव्ही युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे. समुद्री मार्गातून आगळीक केली तर तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ असा या व्हिडिओतून इंडियन नेव्हीनं शत्रू राष्ट्र पाकिस्तानला इशारा दिलाय. पाकिस्ताननं ड्रोनद्वारे डागलेला बॉम्ब निकामी करण्यात यश आले. सुरक्षा दलाच्या बॉम्ब निकामी पथकानं आणि NSGनं बॉम्ब नष्ट केला. हे ड्रोन जम्मूजवळील एका गावात आढळले. भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. या संदर्भात पाकिस्तानच्या सैन्यानंच कबुली दिली. तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत. भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती. मात्र ती पोस्ट खोटी आहे. यावर आता शिक्कामोर्तब झाले. पाकव्याप्त काश्मीरबाबत भारतानं आरपारची भूमिका घेतल्याची माहिती आहे. भारताचं पुढचं पाऊल हे POK परत घेणं हेच असल्याचं बोललं जाते. पाकिस्तानसोबत फक्त POKवर चर्चा होणार अशी भारताची भूमिका आहे. यामध्ये तिसऱ्या मध्यस्थीची गरज नाही असं देखील भारतानं सुनावलंय. ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच होतं असं संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. भारताने 3 दिवसात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केलेत.
त्यांची अनेक अत्याधुनिक विमानं देखील पाडली आहेत. इस्लामाबादच्या जवळील महत्त्वाचं लष्करी तळ उद्ध्वस्त केले अशी माहिती देखील सैन्य दलाकडून देण्यात आली. And then when Biden got in, they no longer honored the deal. There was nobody to call. I would call on an average of once every 2 weeks to say, come on, you have to speed it up a little bit. And our farmers were doing great. I said to them, buy more land and bigger tractors, if you remember. That's what happened. But the deal was a very good deal. But the best part of the deal was that we opened up China. China agreed to open itself up to American business to go in. And it would have been a great thing, I think, for China. They would be able to see things that they haven't seen. They would be able to buy products that they have never been able to buy. Would have been great for American business. I think it would have brought unity between China, better unity between China and the United States. And the bottom line is that they canceled it the last day. We were all set to sign it, and then I went a little bit angry. I got a little angry. I said, they canceled the deal. The deal was done. It was all ready to be signed, and people went over, they came back to me, sir, they don't want to sign the opening up China. Well, the biggest thing that we're discussing is the opening up China, and they've agreed to do that, but it's going to take a while to paper it. You know, that's not the easiest thing to paper. But that's the single, I think, to me, some people would disagree. Some people would say we're getting a lot of money with tariffs or whatever, but, you know, especially when you add what we already have, because remember, we're already getting the 50% on steel and different things. That's not included in these numbers, so you can add that. But the biggest thing to me is the opening up. I think it would be fantastic for our businesses if we could go in and compete with China. It would be a lot of jobs for China. It would be, I think, at a time when they can frankly use the jobs, and that's what we're talking about. So that's a very, very important element to add. So when Scott, I watched him speak the other day, and I think he didn't want to say it, but I said, it's okay to say it. Look, if we don't get it, we don't get it. But if we don't get it, it won't be a positive thing. But if we do get it, I think it's maybe the most important thing to happen. Because if you think about it, we opened up our country to China. They have very few restrictions. And they didn't open their country to us. Never made sense to me. It's not fair. And they've agreed to open China, fully open China. And I think it's going to be fantastic for China. I think it's going to be. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान शस्त्रसंधी करण्यासाठी अमेरिकेने आघाडी घेतली. अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया आणि वेगवान आढावा घेऊया. वायुदलाच्या वर्दीत वावरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पंजाबमधून दोघांना अटक झाली आहे. सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंह अशी दोघांची नावं आहेत. संशयितांनी वावरत असल्यानं त्यांना अटक करण्यात आली आहे. युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोची कडक नजर असणार आहे. कारण अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायणन यांनी म्हटलंय. मे रोजी ESO-09 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पृथ्वीचा अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणारा उपग्रह असून लष्करी ऑपरेशनसाठी देखील त्याची मदत होणार आहे. दोन्ही देशाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्षेपणाला महत्त्व आहे. पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागलाय. 10 मे पासून ते 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणानं याबाबत माहिती जारी केली आहे. या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाही असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. पाकिस्तानकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे डागले जातील. युद्धविरामानंतर अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलाय. भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान आता वटणीवर आलाय. रात्रभरात पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झाली नाही, कुठलाही गोळीबार झाला नाही. भारतीय सैन्य दलाने या संदर्भात माहिती दिली. रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय, हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय पार पडलेली आहे.
दहशतवाद्यांच्या दफनविधीच्या वेळी नमाज अदा करणाऱ्या अब्दुल रऊफच्या व्हिडिओनं पाकिस्तानचा पर्दाफाश झालाय. या व्हिडिओमध्ये तो काश्मीरमध्ये मुजाहिद्दीन आम्हीच पाठवल्याची कबुली देते. दहशतवादी रऊफच्या या व्हिडिओनं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आलाय. भारताच्या कारवाईमध्ये कंदहार विमान अपघात आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंड युसूफ अझहरचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. या कारवाईत पाकिस्तानचे 100हून अधिक दहशतवादी ठार झाले. तसंच या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाल्याची माहिती देखील भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानी स्लीपर सेलचे जम्मू आणि काश्मीरमध्ये जाळं असल्याचं उघड झालंय. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. यावेळी अनेक लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याचं समजतं. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब नदीवर असलेल्या सलाल धरणाचा आणखीन एक दरवाजा भारतानं आता उघडलेला आहे. याआधी बगलिहार बांधाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार स्थगित केला. बलूच लिबरेशन आर्मीनं भारत पाकिस्तान संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीने म्हटलंय. पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईत बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असं देखील त्यांनी म्हटलंय. पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असं देखील BLAने म्हटलंय. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाही. भारतानं केवळ पाककडून घेतलेल्या 93,000 बंदुका 10 गोळ्यांसह द्याव्यात अशी मागणी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्लाह निझार यांनी दिली. पाक सैन्यानं बलुचिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा करून अत्याचार केले. त्यामुळे त्यांना पाक विरुद्ध लढायचं असल्याचं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी आहे. त्याचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर होतं. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री वोंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दार यांच्याशी संवाद साधला. दोन्ही देशांनी समजूतदारपणे दाखवला. त्यामुळे वोंग यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. दोन्ही देशांच्या अटींचा आदर आहे अशी भावना देखील वोंग यांनी व्यक्त केली. भारतावर आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी मिळणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांना बजावलंय. एवढंच नाही तर 3 दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती देण्यात आली. काश्मीरमध्ये लुटबूट करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं इशारा दिला. कुणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं म्हटलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं होतं. मात्र भारतानं त्यांना सुनावलंय. अमेरिकेला एवढं महत्त्व देण्याची गरज काय आहे असा सवाल काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी सरकारला विचारलाय. जे गमवायचं होतं ते गमवलंय. युद्धविरामाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पाकची भारताशी युद्ध करण्याची अवकात नसताना भारताला मागे येण्याची काय गरज होती असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. पाकिस्तान आणि भारतातील शस्त्रसंधी दरम्यान तिसऱ्याला तोंड घालण्याची काय गरज असा संतप्त सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. शिमला करारानुसार दोन्ही भारत पाकिस्तानच्या प्रमुखांनी बोलणं अपेक्षित आहे. तिसरी व्यक्ती यात बोलू शकत नाही असं देखील ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत शरद पवार म्हणाले. सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्याप्रकरणी पुण्यातील 19 वर्षांच्या तरुणीला अटक झाली होती. या प्रकरणाचा आता ANI आणि ATS कडून देखील तपास सुरू आहे. या तरुणीचे सोशल मीडिया अकाउंट तपासण्यात आलेत. न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सध्याची परिस्थिती सुरळीत झाली असली तरी जम्मूमधील शाळा मात्र उद्या बंद राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय वगळता जम्मू प्रांतातील सर्व शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. श्रीनगर अमृतसरसह इतर 32 विमानतळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑपरेशन सिंधूनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंद करण्यात आली होती. आजपासून सर्व कंपन्यांची विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. IPLचे सामने 16 मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. उर्वरित 16 सामने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये खेळवण्याची शक्यता आहे.
बघा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा एक इशारा आहे, ते काय म्हणतात बघा. युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला इशारा दिलाय. भारत पाक शस्त्रसंधी करण्यात मदत केली असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. युद्धविरामामुळे अणुयुद्धाचा धोका टळलाय असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांची ही महत्त्वाची विधानं आहेत. युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही, भारत पाक शस्त्रसंधी करण्यास मदत केली असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला इशारा आहे. युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. मात्र अमेरिकेची ही मध्यस्थीच भारताला मान्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना हे महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारत पाकिस्तानला इशारा आहे. They end up, they have judges that are European Union centric, and they get rewarded 15 billion, 17 billion, 20 billion, and they use that to run their operation. Not going to happen any longer, that I can tell you. So what's been happening is we've been subsidizing other countries throughout the world, not just in Europe, throughout the world. European Union was the most difficult from what I understand. I mean, I'll tell you a story. A friend of mine who's a businessman, very, very, very top guy. Most of you would have heard of him. Highly neurotic, brilliant businessman, seriously overweight, and he takes the fat shot drug. And he called me up and he said, President, he calls me, he used to call me Donald, now he calls me President, so that's nice respect, but he's a rough guy, smart guy. ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या विधानावर आपण थेट जाऊया. संरक्षण तज्ञ अनिल बाम हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले. अनिल बाम, जे आपण बघतोय डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी म्हणजे अमेरिकेची मध्यस्थीच अनेकांना मान्य नाहीये, भारताने ठणकावून सांगितले. मात्र जो इशारा दिलाय ट्रम्प यांनी आता की व्यापार करणार नाही, तुम्ही युद्ध जर थांबवलं नाही तर, यावर तुमचं काय भाष्य? डोनाल्ड ट्रम्पची सवय आहे चेस्ट थम्पिंग आणि ग्रँड स्टँडिंग. ते खूप मोठ्या गोष्टी करतात आणि जेव्हा ते मोठ्या गोष्टी करतात तेव्हा जगाला कळतं की किती काय झालं असेल आणि काय बोलतायत. त्यांनी म्हटलंय की आम्ही आणि मध्यस्थता केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आम्ही परमाणु युद्ध संपवलं आणि संघर्ष कमी केला. हे सगळं ग्रँड स्टँडिंग आहे. पाकिस्तान घाबरून अमेरिकेकडे गेला होता की भारत आमच्यावरती ब्रह्मोस मिसाईल किंवा बॅलिस्टिक मिसाईलनी हमला करणार आहे, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे आयडियल असेल की तुमचे DGMO स्वतः फोन करतील, तेव्हा काहीतरी एक निष्कर्ष निघेल. म्हणून 3:35 जेव्हा DGMOनी आपल्या DGMO ला फोन केला होता, त्याच्यानंतर आपल्याला इन एनी केस आपण आपलं स्टेटेड पॉलिसी होती की आमचं ऍक्शन फक्त आतंकवाद्यांच्या अगेन्स्ट आहे, आम्हाला बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही कारवाई केली तर आम्ही कारवाई करू, तुम्ही थांबवलं तर आम्ही थांबवायला तयार आहे, पण आतंकवाद्यांच्या अगेन्स्ट आम्ही कारवाई करू. अगदी अनिल बामजी, आणि आता या ट्रम्प यांच्या या विधानावर, या अमेरिकेच्या भूमिकेवर आता भारताकडून काय विधान केलं जातं, भारताची भूमिका काय असणार आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता 8 वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही सविस्तरपणे संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. वळत आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानकडून हा फोटो व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे खरंच भारताचं राफेल पाकनं पाडलंय का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं. राफेल पाडल्याचे पाककडून फोटो व्हायरल. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? भाईजान नूर खान बेस में आके गिरा है. हाच आहे तो फोटो. हा फोटो व्हायरल करून पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा केलाय. राफेल कोसळल्याचा हा फोटो खरा आहे का?
ऑपरेशन सिंदूर वेळी पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यात राफेल पडलं का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याआधी मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. भारत पाक हल्ल्यादरम्यान पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं. राफेल पाडल्याचा फोटो पुरावा म्हणून देण्यात आलाय. हा मेसेज आणि राफेल क्रॅश झाल्याचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांना हा फोटो खरा असल्याचं वाटू लागलंय. सध्या भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला घाम फोडलाय. त्यामुळे 3 दिवसातच पाकिस्ताननं गुडघ्यावर येत भारताकडे शस्त्रसंधीची मागणी केली. आणि आता शस्त्रसंधी केल्यानंतर भारताच्या विरोधात फोटो व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. ऑपरेशन सिंदूर वेळी पाकनं राफेल पाडलेलं नाही. भारताचं कोणतंही फायटर जेट उद्ध्वस्त झालेलं नाही. पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा खोटा आहे. MiG-21 क्रॅश झाल्याचा जुना फोटो व्हायरल झालाय. हल्ल्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानं पाक सैरभैर झालाय. पाकिस्तानकडून भारताविरोधात चुकीची माहिती पसरवली जातीये. आता हे राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हा व्हायरल फोटो 2021 सालातला आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचं MiG-21 जेट क्रॅश झालं होतं. त्यावेळचा फोटो आता व्हायरल करून भारताच्या बदनामीचा डाव पाकिस्ताननं आखलाय. आमच्या पडताळणीत पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.